तर बघा मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024 ची जी मैदानी चाचणी आहे तर ती पार पडलेली आहे आणि आता यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे लेखी परीक्षेचा। तर बरेच विद्यार्थी विचारत आहेत की मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो, म्हणजे आम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती गुण असतील तर आम्ही लेखी परीक्षेकरता पात्र ठरू किंवा आम्हाला लेखी परीक्षा देता येईल। काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स देखील आलेले आहेत की मला ग्राउंडमध्ये इतके मार्क्स आलेले आहेत, मी या कॅटेगरीचे आहे किंवा मी या कॅटेगरीची आहे, तर मी लेखी परीक्षेकरता पात्र ठरणार का, मला लेखी परीक्षा देता येणार का। तर त्याच्या अनुषंगाने मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुरुष तसेच महिला उमेदवारांच्या, त्याचबरोबर खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड, तर या सर्वांच्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याविषयी माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच प्रकारची पोलीस भरती विषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या YouTube चॅनलवर शेअर करत असतो। ओके, चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांनी जो अनुभव शेअर केलेला आहे तर त्यांचे म्हणणे असं आहे की आम्हाला ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क्स पडलेले आहेत। का पडलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडून, म्हणजे एकाच विद्यार्थ्याकडून नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडून मला कंप्लेंट येत होती की ग्राउंडमध्ये जो 1600 मीटरचा टायमिंग आहे तो सराव करताना आमच्या 5 मिनिटाच्या आत यायचा, परंतु जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ग्राउंड दिलं तेव्हा तो टायमिंग 6 ते 6:30च्या दरम्यान आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। त्यांना एकूण गुण किती पडलेले आहेत ते सुद्धा मी विचारले। पुरुष उमेदवारांना मित्रांनो सरासरी या ठिकाणी 32 ते 38 दरम्यान मार्क्स पडलेले आहेत, म्हणजे या दरम्यान गुण पडणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे मित्रांनो ती जास्त आहे। आणि महिला उमेदवारांचा जर का आपण विचार केला तर महिला उमेदवारांना सरासरी 28 ते 32 दरम्यान गुण पडलेले आहेत, म्हणजे 28 ते 32 दरम्यान गुण पडलेल्या महिला उमेदवारांची संख्या या ठिकाणी जास्त आहे। कॅटेगरीनुसार सुद्धा मित्रांनो एक आकडा मला या ठिकाणी मिळालेला आहे, तर तो सुद्धा सांगतो की कोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांना किती गुण पडलेले आहेत। त्याआधी मित्रांनो तुम्ही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की या ठिकाणी जरी विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडले असले तरी एकूण जागांचा जर का आपण विचार केला तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जागा ह्या खूप कमी होत्या, ठीक आहे, आणि फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे। रोज 10-10 हजार मुलांनी त्या ठिकाणी ग्राउंड दिलेले आहेत, हे तुम्ही देखील बघितलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडले असले तरी एकूण जागांचा विचार करता आणि फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता ग्राउंडचा कट ऑफ हा काही ना काहीतरी यावर्षी जास्त लागण्याची शक्यता हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर मग कट ऑफ अंदाजित कितीपर्यंत जाऊ शकतो, कॅटेगरीनुसार कितीपर्यंत जाऊ शकतो, सेफ झोन काय असणार आहे तर ते आता आपण बघूया। तर बघा मित्रांनो, सुरुवात आता आपण SC कॅटेगरीपासून करतो आहोत। तर बघा या ठिकाणी SC कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कट ऑफ हा 32 ते 34 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर महिला उमेदवारांचा कट ऑफ हा 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। खेळाडूंचा सुद्धा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो। भूकंपग्रस्तचा कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो। माजी सैनिकचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। पोलीस पाल्याचा कट ऑफ 25 ते 26 लागू शकतो आणि होमगार्डचा कट ऑफ 33 ते 35 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर ST कॅटेगरीचा बघा, तर या ठिकाणी ST कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कट ऑफ हा 31 ते 34 दरम्यान लागू शकतो। महिला उमेदवारांचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। खेळाडूचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो। भूकंपग्रस्त 26 ते 28, माजी सैनिकचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। पोलीस पाल्याचा कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो। होमगार्डचा कट ऑफ 33 ते 35 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर बघा VGA कॅटेगरी बघा मित्रांनो, या ठिकाणी VGA कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कट ऑफ हा 36 ते 37 दरम्यान लागू शकतो। महिला उमेदवारांचा कट ऑफ 27 ते 28 दरम्यान लागू शकतो। खेळाडूचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ 30 ते 32 दरम्यान लागू शकतो। भूकंपग्रस्तचा कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो। माजी सैनिकचा कट ऑफ 25 ते 26 पर्यंत लागू शकतो। पोलीस पाल्याचा कट ऑफ 25 ते 26 पर्यंत लागू शकतो आणि होमगार्डचा कट ऑफ 36 ते 39 पर्यंत लागू शकतो। त्यानंतर NTB कॅटेगरीचा कट ऑफ बघा मित्रांनो, या ठिकाणी NTB कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कट ऑफ 38 ते 39 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर महिला उमेदवारांचा कट ऑफ 28 ते 29 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर खेळाडूचा कट ऑफ 29 ते 30 दरम्यान लागू शकतो। प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो। भूकंपग्रस्तचा कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो। माजी सैनिकचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो। पोलीस पाल्याचा कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डचा कट ऑफ 35 ते 38 दरम्यान लागू शकतो। त्यानंतर NTC कॅटेगरी बघा, तर NTC कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ 37 ते 38 दरम्यान लागू शकतो। महिला उमेदवारांचा कट ऑफ 28 ते 29 दरम्यान लागू शकतो। खेळाडूचा कट ऑफ 30 ते 32 दरम्यान लागू शकतो।
त्यानंतर प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ 32 ते 33 दरम्यान लागू शकतो. भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर पोलीस पाल्याच्या कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ हा 36 ते 38 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर NTD कॅटेगरीच्या कट ऑफ बघा, या ठिकाणी सर्वसाधारणच्या कट ऑफ 37 ते 38 दरम्यान लागू शकतो. महिला उमेदवारांच्या कट ऑफ 28 ते 29 दरम्यान लागू शकतो. खेळाडूच्या कट ऑफ 30 ते 31 दरम्यान लागू शकतो. प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ 30 ते 34 पर्यंत लागू शकतो. त्यानंतर भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 28 ते 29 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो. पोलीस पाल्याच्या कट ऑफ 26 ते 27 पर्यंत लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ 36 ते 38 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर SBC कॅटेगरी बघा मित्रांनो, या ठिकाणी SBC कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या कट ऑफ 33 ते 35 दरम्यान लागू शकतो. महिला उमेदवारांच्या कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो. खेळाडूच्या कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो. प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो. भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो. पोलीस पाल्याच्या कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ 33 ते 35 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर EWS कॅटेगरी बघा, EWS कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या कट ऑफ 32 ते 35 दरम्यान लागू शकतो. महिला उमेदवारांच्या कट ऑफ 25 ते 26 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर खेळाडूच्या कट ऑफ 24 ते 25 दरम्यान लागू शकतो. प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ 32 ते 33 दरम्यान लागू शकतो. भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 27 ते 29 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 24 ते 25 दरम्यान लागू शकतो. पोलीस पाल्याच्या कट ऑफ 24 ते 25 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ 36 ते 38 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर SEBC कॅटेगरीच्या कट ऑफ बघा, या ठिकाणी सर्वसाधारणच्या कट ऑफ हा 35 ते 38 दरम्यान लागू शकतो. महिला उमेदवारांच्या कट ऑफ 28 ते 30 दरम्यान लागू शकतो. खेळाडूच्या कट ऑफ 33 ते 34 दरम्यान लागू शकतो. प्रकल्पग्रस्तच्या सुद्धा कट ऑफ 33 ते 34 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 30 ते 32 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 32 ते 34 दरम्यान लागू शकतो. पोलीस पाल्याच्या कट ऑफ 26 ते 27 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ 36 ते 38 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर OBC कॅटेगरी बघा मित्रांनो, या ठिकाणी OBC कॅटेगरीमधील सर्वसाधारण कॅटेगरीतील उमेदवारांचा कट ऑफ हा 35 ते 38 दरम्यान लागू शकतो. महिला उमेदवारांचा कट ऑफ 28 ते 30 दरम्यान लागू शकतो. खेळाडूच्या कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो. प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ 28 ते 30 दरम्यान लागू शकतो. भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो. पोलीस पाल्याच्या कट ऑफ 25 ते 27 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ हा 35 ते 37 दरम्यान लागू शकतो. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वसाधारणचा कट ऑफ जर का आपण बघितला तर तो 39 ते 43 दरम्यान लागू शकतो. महिला उमेदवारांच्या कट ऑफ हा 32 ते 35 दरम्यान लागू शकतो. खेळाडूच्या कट ऑफ 36 ते 37 दरम्यान लागू शकतो. प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ 36 ते 37 दरम्यान लागू शकतो. भूकंपग्रस्तच्या कट ऑफ 33 ते 35 दरम्यान लागू शकतो. माजी सैनिकच्या कट ऑफ 34 ते 35 दरम्यान लागू शकतो. पोलीस पाल्याच्या कट ऑफ 27 ते 28 दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ 38 ते 40 दरम्यान लागू शकतो. तर तुम्हाला 1-2 या कट ऑफपेक्षा 1-2 मार्क्स कमी असतील किंवा 3 मार्क्स जरी कमी असतील तरी तुम्ही आपली जो तयारी आहे लेखी परीक्षेची ते कंटिन्यू राहू द्या. ठीक आहे, कदाचित तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लेखी परीक्षा देण्याची संधी मिळू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.